नेमकं आपले जे काही 12 महिने असतात वर्षभरातले, त्या 12 महिन्यामध्ये एकूण दिवस किती, आणि एक तुम्हाला छोटीशी कन्सेप्ट सांगायची, ती म्हणजे कोणती, ते एक्स्ट्रा दिवस किंवा ऑड दिवसाची. आता हे एक्स्ट्रा दिवस किंवा ऑड दिवस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आता समजा आपण असं म्हटलं की जानेवारी महिन्यात एकूण दिवस किती, तर जानेवारी महिन्यामध्ये एकूण दिवस असतात 31. ठीक आहे. तर आता समजा आपण ह्या 31ला मित्रांनो, जर 31ला आपण 7ने भाग दिला तर 7चा पाडा काय, तर जनरली तुम्हाला 7चा पाडा 4 पर्यंतच बोलायचा आहे सगळ्या दिवसांच्या, सगळ्या महिन्याच्या बाबतीत विचार केला तर. ठीक आहे. सो 7च्या पाड्यामध्ये 7 चोक 28. ठीक आहे. सो 7 चोक 28 केल्याच्या नंतर 31 मधून 28 गेले तर उरले किती, तर उरले फक्त आणि फक्त 3. तर मित्रांनो, कोणत्याही संख्येला या प्रकारच्या महिन्यांमध्ये कुठल्याही आकड्याला तर संख्याच्या टोटल एकूण दिवसांना आपण जर 7ने भाग दिला, 7ने भाग दिला, जी काही बाकी राहील त्या उरलेल्या बाकीला म्हणायचं एक्स्ट्रा दिवस किंवा ऑड दिवस. ठीक आहे. इतकं सिंपल आहे बघा. म्हणजे आता इथे हे न बघता आपण इथे बघूया की जानेवारीला दिवस किती, ते 31. 31ला 7ने तोंडी भाग देऊ आपण, 7 7 चोक 28 दिला भाग आपण. 31 मधून 28 गेलं, उरलं किती, तर 3. तर आपण ऑड दिवस किती घेणार इथे, फक्त आणि फक्त 3. याप्रमाणे लक्षात आलं पाहिजे. हे पाठ करण्याची गरज नाही. आपण जनरली नाही का आपल्या लहानपणीच्या मेथडनुसार जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै असं आपण ते हाताच्या बोटावरती काउंट करू शकतो की जे उंचवटे असेल, जे वरती असेल त्याला 31 दिवस, जे खाली गेलं खड्ड्यामध्ये त्याला म्हणायचं 28. फेब्रुवारीला 28 का 29, आणि इतर महिन्यांना कोणते, तर 30. ठीक आहे. त्यानुसार आपण आता काय करूया, पहिले सगळे नंबर ऑफ डेज काय आपण ते सगळे लिहून घेऊया. सो जानेवारीला 31, हे पाठ करण्याची गरज नाही, आपल्याला माहित पाहिजे बरे बेसिक गोष्टी सगळ्या. फेब्रुवारीला एकतर 28 असतात, नाहीतर लीप वर्षामध्ये 29. त्यानंतर मार्च मध्ये परत आले 31. ठीक आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये दिवस असतात फक्त आणि फक्त 30. मे मध्ये दिवस किती, ते 31. त्यानंतर जून मध्ये दिवस किती, तर फक्त 30. त्यानंतर मग जुलैमध्ये दिवस किती, ते 31. परंतु ऑगस्ट मध्ये परत 31 बरं, लक्षात घ्या. मग ऑगस्ट मध्ये दिवस किती आले, तर 31. फक्त इथे गडबड करू नका. आपलं काय, आपण ते रोटेशन जातो, 31 मग कमी झालं, मग वाढलं, मग 31 आलं, परत 30, मग 31, मग 30, मग 31, परत 30 नाहीये. या दोघाला काय असतात, 31 असतात, लक्षात घ्यायचं. मग आता सप्टेंबर मध्ये किती येतील, आता तर सप्टेंबरला 30 आले. त्यानंतर ऑक्टोबरला किती, तर 31. नोव्हेंबरला किती, तर फक्त आणि फक्त 30. आणि डिसेंबरला किती, ते 31. तर असे या महिन्यांचे आपण टोटल नंबर ऑफ डेज किती आहेत, एकूण दिवस आपण सगळे लिहून घेतले. आणि ते लिहिल्याच्या नंतर आता नेमकं यांच्यामध्ये ऑड दिवस किती, तर आता जस्ट तुम्हाला सांगितल्यानुसार ते पुन्हा आपण स्टार्टिंग पासून पुन्हा रिपीट करूया. ऑड दिवस म्हणजे काय, तर या ऑड दिवस किंवा एक्स्ट्रा दिवस म्हणा त्याला, या महिन्यात शिल्लक किती राहतं, शिल्लक कधी किती राहतं, 7ने भाग दिल्यानंतर जे राहतं ते शिल्लक राहतं, म्हणजेच ऑड दिवस राहतात ते. तर आपण समजा 31ला 7ने भाग दिला तर 7 चोक 28, उरले किती बाबांनो, तर फक्त आणि फक्त 3. मग त्याला म्हणायचं की जानेवारी महिन्यात ऑड दिवस आहेत 3. याचा उपयोग तुम्हाला लोकांना कुठे होईल ते तुम्हाला लोकांना गणितात सांगतो. ठीक आहे. नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक ते दिवस 28 किंवा 29. मग जर आपण 28ला 7ने भाग दिला तर 7च्या पाड्यामध्ये 7 चोक 28, उरत काहीच नाही, शून्य राहतो. मग 28 जेव्हा येईल ना, ते 28 7च्या पटीत असल्यामुळं आपण त्याचे ऑड दिवस किती म्हणायचे, तर 0 म्हणायचे. आणि किंवा इथे किंवा काय टाकलाय, कारण इथे 28 किंवा 29 असतात ना. मग 29ला जर आपण 7ने भाग दिला तर 7 चोक 28, उरलं किती, फक्त आणि फक्त 1. 29ला आपण 28 त्यातून मायनस केला की उरते 1. असं आपण परत 31 कडे गेलो, 7 चोक 28, उरलं किती बाबा, 3. ठीक आहे. त्यानंतर 30ला भाग दिला, 30ला 7ने भाग दिला, 7 चोक 28, 30 मधून 28 गेले, उरले फक्त 2. इतकं सिंपल आहे. आता बाकीचं सगळं काय आहे ते बघून लिहायचंय. 31ला 3 आणि 30ला 2 पाठ करून गेला तरी चालते. 31 दिवसांना 3 दिवस एक्स्ट्रा असतात आणि 30ला किती असतात, तर 2 असतात. बघा मग आता 31ला इथं 3 राहिलं. ठीक आहे. 30ला किती राहिलं, 2. हेच बघून लिहायचं परत. 31ला किती राहिलं बाबांनो, 3 राहिलं. 31ला किती बाबांनो, परत 3 राहिलं. 30ला किती राहिलं, 2. 31ला किती आलं, 3. त्यानंतर 30ला किती आलं, 2. आणि 31ला किती आलं, 3. म्हणजे फक्त पहिले 2-3 कळणं अतिशय, हे 4 पर्यंत कळणं महत्वाचं होतं. एवढं कळालं तर बाकी सगळं तेच तर बघून लिहायचं. 31ला 3 राहतात, 30ला 2 राहतात. फेब्रुवारी 28 वाला असेल तर 0 एक्स्ट्रा दिवस, आणि जर 29 वाला असेल तर 1 एक्स्ट्रा दिवस. मग आता ह्याचा उपयोग आपल्याला गणितात करायचा आहे. मग आता आपण वेगवेगळ्या तारखांचे जे काही वार तुम्हाला विचारणार परीक्षेमध्ये, मग तुम्हाला जनरली हा क्वेश्चन दिनविशेष मध्ये जास्त असतो. दिनविशेषच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला लोकांना याचा उपयोग करायचा आहे. मग आपण बघूया नेमकं काय ते. तर पहिलं बेसिक पासून, अतिशय बेसिक गणित तुम्हाला लोकांना पहिल्यांदा सांगेल मी. बेसिक गणित म्हणजे कसं दिलंय बघा ना, की 3 जानेवारी 2018ला तुम्हाला बुधवार दिलेला आहे आणि 26 जानेवारी 2018लाच कोणता वार, म्हणजे आपण त्याच वर्षात आणि त्याच महिन्यात आहोत. ठीक आहे. फक्त तारीख चेंज केली जराशी. मग कसं सोडवायचं बघा, तर आपण त्याला एकाखाली एक लिहून घेऊया. इथे बाबा 3 जानेवारी त्यांनी दिलंय आणि काय दिलंय, 2018 दिलंय. वार कोणता दिलाय त्यांनी, तर बुधवार. तर हा तुमचा दिलेला इन्फॉर्मेशन, बरं लक्षात घ्या. आणि तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, याच महिन्यामध्ये बघा जानेवारी महिन्यात तारीख कोणती, 26 जानेवारी, आणि इयर कोणतं, तेच. मग आपण त्याच वर्षात त्याच महिन्यात आहोत, फक्त तारीख चेंज केली. आणि कधी ती विचारली त्यांनी, 26 जानेवारी. मग तुम्हाला विचारलं गेले 26 जानेवारी 2018ला कोणता वार असेल.
आता याचं सोल्युशन फक्त बघत राहा, काय नाही, फक्त एक लक्षात घ्यायचं, इथं बघायचं इयर तेच आहे, वर्ष तेच आहे, 2018 वर्ष आहे. हा वर्ष पण बदललं जाऊ शकतं, बरं थोडंसं वेट अँड वॉच. हळूहळू असे 10-12 गणितं मी घेणार आहे सलग इथून पुढे आता, ठीक आहे. आणि त्या गणितांमध्ये तुमची सगळी कन्सेप्ट डाऊट सगळे क्लिअर होऊन जातील काय ते. सो 2018 इयर तेच आहे, जानेवारी महिना पण तोच आहे, क्या बात आहे. त्याच महिन्यात आपण, त्याच वर्षामध्ये आपण, आता आपण फक्त तारीख बघू. इथे 3 तारीख आहे, इथे 26 तारीख आहे. मग 3 तारखेला याच महिन्यात याच वर्षी 3 तारखेला बुधवार आहे, तर त्याच महिन्यात त्याच वर्षी 26 तारखेला काय, म्हणजे तब्बल आपण 3 तारखेच्या नंतर आपण जर पाहिलं तर 26 विचारले. म्हणजे तुम्हाला लोकांना 3 तारखेनंतर 26 तारीख येईपर्यंत मध्ये किती दिवस झाले, म्हणजे 3 मध्ये किती ऍड करू तर 26. तर आता काय करायचं आपण, बस यांच्या आपण गॅप काढायचा म्हणजे काय करायचं, हा इथला 26 आणि तो तिथला 3 यांची वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यानंतर उरतं किती ते बघायचं. 26 मधून 3 गेलं बाबांनो, इथे राहिलं फक्त आणि फक्त 23. तर 23 दिवसानंतर 26 जानेवारी येणार आहे, म्हणजे बुधवार नंतर 23 दिवसानंतर काय येणार आहे, कुठला वार तो तुम्हाला विचारलाय त्यांनी. मग आता काय करायचं, त्या बुधवारामध्ये 23 ऍड नाही करायचं. आपल्याला ऑलरेडी बेसिक माहिती आहे की दर 7 दिवसांनी वार रिपीट होतो. म्हणजेच काय, आपण असं तोंडी पण करू शकतो बरं काही लोक, काय की सर 3 तारखेला जर बुधवार असेल त्यानंतर 7 दिवसांनी 10 तारखेला बुधवार. म्हणजे बघा दुसरी टेक्निकवाले काय करतात, ते जनरली आपणच करतो ते, बाबा 3 जानेवारीला तुम्हाला बुधवार म्हटला तर याच्यानंतर बुधवार कधी येईल, परत 10 जानेवारीला येईल, ठीक आहे. मग परत बुधवार कधी येईल, त्याच्यामध्ये 17 जानेवारी येईल. म्हणजे काय बाबा त्या 7 दिवस आपण ऍड करत चाललो. परत बुधवार कधी येईल तर 17 मध्ये अजून आपण 7 ऍड केले तर 24 जानेवारीला बुधवार येईल. म्हणजे इतकं कळालं की सर आम्ही 24 जानेवारी पर्यंत पोहोचलो, 24 जानेवारीला परत बुधवार येतोय. मग 25ला गुरुवार, 26ला शुक्रवार आणि 27ला येणार शनिवार, असं आपण करतो जनरली. तर उत्तर पाहिजे काय, तर जनरली याच्यामध्ये बघा आता 3 जानेवारी, मग 10 जानेवारी, मग 17 जानेवारी, मग त्यानंतर मग ते ऑलमोस्ट 24 जानेवारी पर्यंत आपण आलो. हा मला वाटतं आपण 26 पर्यंत थांबतो, सॉरी. तर 26 पर्यंत म्हणजे 24 नंतर आपण 24ला बुधवार होता, बरोबर, बेसिक गोष्ट बुधवार होता. 25 तारखेला गुरुवार आणि 26ला काय तर शुक्रवार आणि 27ला शनिवार. पण मी तुम्हाला चुकून 27 सांगितलं, प्रश्न 26 पर्यंत सीमित आहे आपला. तर आपण याचं उत्तर काय येणार आहे, तर फक्त आणि फक्त गुरुवार. तर आता कसं काढायचं, कसं काय करायचं नेमकं आपण ते बघूया, गुरुवार की शुक्रवार. तर नेमकं आपण आता ते क्लिअर करू याच्यामध्ये. तर आता आपण बेसिक 26 मधून 3 गेले, इथे 23 आलं. 23 आल्यानंतर आपण जसं याला आपण 7ने भाग दिला, तर 7ने भाग का द्यायचा, आता समोर क्लिअर केलं. 7 ने सगळं रिपीट आहे, बरोबर की नाही. मग आता 23ला 7ने भाग दिल्यानंतर आपण काय शिल्लक राहते ते बघूया. 7चा पाडा बोलू, 7 एक 7, 7 2 14 आणि मग 7 त्रिक 21. मग 7 त्रिक 21 केलं मित्रांनो. तर 7 त्रिक 21 केल्याच्या नंतर इथं उरलं किती बघायचं बघा. 7चा पाडा 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21. मग 21 त्यामध्ये उरलं किती बाबांनो, फक्त आणि फक्त 2/7. आपल्याला फक्त ह्या बाकीशी घेणं देणे, बाकी किती राहते हे जास्त महत्वाचं आपल्यासाठी. आणि जर 2 बाकी राहते तर आपण काही नाही करायचं, पुढचा वार, पुढचं जर तुम्हाला तारीख विचारली तर बुधवारामध्ये ते 2 ऍड करायचे. आणि जर मागचं विचारलं असतं तर आपण ते काय केलं असतं, तर मायनस केलं असतं. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा मित्रांनो, तर ते उत्तर असणार आहे बुधवार अधिक 2 आणि बुधवारानंतर दुसरा वार. तर बुधवारमध्ये 1 ऍड केला असतं तर गुरुवार आला असता, पण आपण ऍड किती करतोय, 2 करतोय. मग उत्तर काय येणार आहे, शुक्रवार. आपलं उत्तर काय असणार आहे, शुक्रवार. सो आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. ॲज सिम्पल ॲज दॅट. किती सिंपल आहे, काहीच नाही त्या गणितामध्ये. आणि हे असं केलं तर हे फक्त काय होईल, तोंडी कळेल, पण हे त्या महिन्यापुरतच मर्यादित आहे. मग एखादा म्हणेल सर इथे जानेवारी आला आणि तिथे फेब्रुवारी आला तर काय, मग सर इथे 26 जानेवारी दिलं आणि तिकडे तुम्हाला 15 ऑगस्ट विचारलं तर काय. तर ही सगळी गणितं आपण आता सलग करतोय. हे पहिलं फक्त बेसिक म्हणून तुम्हाला सांगितलंय, याला बेसिक म्हणूनच सगळ्यांनी लिहून घ्या. हे बेसिक गणित आहे आपलं, क्लिअर. आता आपण पुढचं गणित पाहूया, ठीक आहे. ज्या पुढच्या गणितात तुम्हाला लोकांना मी बघा आता सलग 2 महिने दिलेत. सलग 2 महिने कोणते, इथं 8 जानेवारी 2018 दिलंय आणि तुम्हाला लोकांना विचारलं कधीचं, 17 फेब्रुवारी 2018चं विचारलंय, हे लक्षात घ्या. मग आता ती मांडणी तुम्हाला करून दाखवतो. त्यांनी काय दिले बघा. पहिल्यांदा त्याने म्हटलंय 8 जानेवारी 2018 या दिवशी सोमवार आहे. या दिवशी कोणता वार आहे, या दिवशी सोमवार आहे, ठीक आहे. मग आता विचारलं कधीचं, याच्या नंतरच्या महिन्यातलं 17 फेब्रुवारी 2018चं विचारलंय. मग आता आपण समजा इथे 17 घेतलं, 17 फेब्रुवारी घेतलं, 17 फेब्रुवारी 2018 आपण घेतलं, या दिवशी कोणता वार आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट एकच, काय इयर सेम आहे का, येस. वर्ष दोन्ही सेम आहेत, वर्ष दोन्ही सेम आहेत. बरं महिना नाही, महिना सेम नाहीये.
मागाच्या गणितामध्ये महिना सेम होता, जानेवारी होतं. आता काय आलंय, जानेवारी पुढचा फेब्रुवारी आलाय. तर अशा वेळेला काय करायचं तुम्हाला ते सांगतो. बरं, डायरेक्ट 17तून 8 गेलं किती ते करू नका बरं. मागासारखं पहिलं घाई करू नका, हे चेक करा पहिल्यांदा यात महिने कोणते कोणते आतमध्ये इन्क्लूड झालेत ते. याच्यामध्ये मित्रांनो जानेवारी आलाय आणि फेब्रुवारी आलाय. तर मी लिहितोय कसं फक्त बघा. पहिल्यांदा ह्या दोघांमध्ये थोडं डिटेलमध्ये सांगतो, नंतर तुम्हाला ते डिटेल कळल्यानंतर तुम्ही अजून किती शॉर्ट करता येईल ते तुम्ही बिंदास करू शकता. मग नेमकं काय मांडणी करायची, कशी मांडणी करायची. मी आणखीन एक गोष्ट, एकदमही शॉर्ट ट्रिक नाही आणि एकदमही लॉंग कट नाही, त्याचा एक मधला मार्ग जो असा मार्ग असेल, जी अशी मेथड असेल जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून सगळ्या सुपरफास्ट विद्यार्थ्यांना सगळ्यांना पटेल आणि ते टिकेल सुद्धा. लक्षात घ्या, कारण ह्या मेथडने कुठले गणित चुकू शकत नाही. ही जी मेथड मी सांगतोय त्याने, ठीक आहे. एखाद्या वेळेस शॉर्टकट पण चुकू शकते, पण ही मेथड जी सांगतोय ही एकदा डोक्यात फिट बसली तर ते कधीच चुकणार नाही, कुठले गणित असू दे. मग आता आपण बघूया नेमकं काय ते. मग आता ह्यात पहिल्यांदा काय आलाय, जानेवारी आलाय, नंतर काय आलाय, फेब्रुवारी आलाय. म्हणजे काय करायचं, लिहिताना असं लिहायचं, जे आधी आले ते आधी लिहायचं आणि जे नंतर आले ते नंतर लिहायचं. समजा इथे जानेवारी असता आणि पुढे मार्च असता, मी काय लिहिलं असतं माहिती आहे का, जानेवारी लिहिला असता, मधला फेब्रुवारी लिहिला असता आणि पुढचा मार्च लिहिला असता. म्हणजे मी काय करणार, एकंदर यांची पूर्ण रेंज लिहून घेणार. आता पण सध्या हे जानेवारी फेब्रुवारी असल्यामुळं हे दोघच महिने आहेत फक्त. जर इथे जानेवारी पासून ऑगस्ट दिला असता तर मी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पर्यंत लिहून टाकलं असतं, ठीक आहे. पण सध्या तरी बेसिक गणित आता. मग आता हे 2 महिने लिहिल्यानंतर काय करायचं, तर काय करायचं बघा. आता जे ह्या दोघांमध्ये आधी आहे, नीट आहे का सगळ्यांनी, जानेवारी आधी का फेब्रुवारी आधी, तर जानेवारी आधी. तर जे दोघांमध्ये आधी आहे, तर जे आधी असेल आधीच्या महिन्याचे तुम्ही लोकांनी शिल्लक दिवस लिहायचे. आता हे शिल्लक दिवस म्हणजे काय, ऐका लक्षात घ्या. मी तुम्हाला शिल्लक दिवस सांगतो. शिल्लक दिवस म्हणजे याला आपण इंग्रजीमध्ये आपण नेट डेज असे म्हणतो. नेट म्हणजे काहीतरी वजाबाकी केल्यावर जे राहतं ते नेट, हे लक्षात घ्या, नेट, ठीक आहे. मग आता जानेवारी महिन्यात एकूण दिवस किती, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. जानेवारी महिन्यात एकूण दिवस किती, ते 31. तर जानेवारी महिन्यामध्ये मी सगळी मांडणी करून दाखवतोय, एकूण दिवस 31. जर इथे फेब्रुवारी असता तर अकॉर्डिंगली आपण 28 किंवा 29 घेतलं असतं. लीप इयर असेल तर 29, साधा असेल तर 28. जर इथे समजा मार्च असता तर 31, एप्रिल असता तर मी एकूण घेतलं असतं 30. जे असेल ते घ्यायचं. मग जानेवारीचे 31 दिवसातून मी काय मायनस करणार त्याची काळजी घ्या, व्यवस्थित बघा. जानेवारीची एकूण तारखा झाल्यात किती, तर प्रश्नात बघायचं एकूण तारखा झाल्यात किती, 8. तर आता 31 वजा 8 असं इथं दाखवलेला ब्रॅकेट टाकला मी. म्हणजे आपण काय करतोय, तर जानेवारी महिन्यात शिल्लक दिवस किती राहतात ह्या 8 तारखा मायनस केल्यावर ते काढतोय. म्हणजे नेट डेज किती राहतात, रिमेनिंग डेज किती आहेत त्यामध्ये. आणि प्लस ज्याचं आता फेब्रुवारीमध्ये तुम्हाला लोकांना डायरेक्ट तारीख विचारली, फेब्रुवारीच्या 17व्या दिवशी कोणता वार असेल तुम्हाला विचारलंय, तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं, या फेब्रुवारीची हाय तशी पूर्णपणे तारीख लिहून टाकायची. तर तारीख पे तारीख काय घ्यायची, तारीख काय तारीख दिली त्यांनी, फेब्रुवारीची 17, तिथे 17 घेऊन टाकलं मी, विषय संपला. आणि मग आता यांचं आपण जे काय वजाबाक्या बेरजा असतील त्या करून टाकूया. 31 मधून 8 गेले आपलं, तर उत्तर येतं 23. इथं आपलं 23 आलं, फिक्स आहे. अधिक 17 आपण केलं, त्यामध्ये या दोघांची बेरीज करायची. दोघांची बेरीज 23 आणि 17 आपण केलं तर उत्तर किती येते बाबा, याच्यामध्ये 40. आणि मग मगासारखं सेम इथं जे काही येईल शेवटला, जे काही येईल बॉक्समध्ये शेवटला जे काही येईल, तर त्याला काय करायचं, 7ने भाग द्यायचा. 7नेच का भाग द्यायचा, कारण सोमवारामध्ये 40 दिवस ऍड करण्यापेक्षा सोमवारामध्ये 7ने आपण त्या 40ला 7ने भाग देऊ आणि जे काही बाकी राहील ते आपण ऍड करू. हा, जर तुम्हाला वाटतं मी सोमवारामध्ये 40 दिवस ऍड करतो, करत बसा, काही विषय नाही, पण त्याला खूप वेळ लागेल. मग तसं करण्यापेक्षा आपण काय करतो, एक बेस्ट वे निवडतो, आपण याला 7नेच भाग देऊन टाकतो आपण. मग 7चा पाढा तर जनरली सगळ्यांनी पाठ करा आणि मग हा चॅप्टर करा. 7चा पाढा म्हटलं आपण 7 5 35, 7 सकून 42 चालत नाही, 40च्या अलीकडे पाहिजे. मग 7 5 35 केलं बघा मित्रांनो, 7 5 35 केलं आपण, म्हणजे आपण 40 मधून 35 आता मायनस करतोय. उरलं किती, परत 5. 7 5 35, 40 मधून 35 गेले, उरलं 5. ते 5 इथे डोक्यावरती लिहितोय मी आणि छेदामध्ये किती आहे 7. तर आपल्याला बाकी किती राहिली ते महत्वाचे. बाकी काय राहिली आपली 5, बाकी राहिली 5. आणि जशी तुमची 5 बाकी राहिली तर जास्त काही नाही करायचं. हा दिलेला जो वार आहे, कोणता वार दिला बघा, त्याने सोमवार दिला आपल्याला. त्या सोमवारामध्ये तुम्हा लोकांना फक्त आणि फक्त 5 वार ऍड करायचे. मग सोमवारामध्ये 5 वार ऍड करताना जस्ट मी 5 बोटं काढून तुम्हाला दाखवतो. सोमवार नंतर बघा मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. सो आपलं उत्तर काय असेल मित्रांनो याच्यामध्ये, तर आपलं उत्तर असेल इथे शनिवार, जे आपलं पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर येतं. सो थोडंसं वाटलं ते गणित रिपीट बघा,
पुन्हा एकदा रिवाइज करा आणि एकदम व्यवस्थित लक्षात घ्यायचं. असे 2 सलग महिने आले तर ह्या प्रकारेच करायचं आपण. जर 3 महिने आले म्हणजे समजा इथे जानेवारी दिला इथे मार्च दिला मध्ये गॅप पडला किंवा जानेवारी दिला आणि तुम्हाला एप्रिल दिला आणि गॅप पडला तर काय हे आता हळूहळू सगळे येत जाईल, त्याची काही काळजी करू नका. पण ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ही जी मेथड मी सांगितली ही अशा प्रकारच्या सगळ्या गणितात अप्लाय होते. ठीक आहे. हा फक्त काही ठिकाणी इथे 18 दिलं तिथे 20 दिलं तर मग असंच सगळं लिहित बसायचं का? नाही, त्याला टेक्निक आहेत काही, तर मी सांगतो. मेथड तर बेसिक हीच लागणार आहे. मग ते मध्ये डायरेक्ट 18चं 19 आलं किंवा 18चं 20 आलं किंवा खूप लांब लचक 12 महिन्यांपेक्षा जास्त वाला गॅप आला तर काय करायचं, ते हळूहळू येईल. अजून 8-9 गणितं बाकी आहेत, काय काळजी करू नका. चला, हे तर सगळ्यांनी नोट केलं असेलच. नेक्स्ट बघू आपण आता पुढे. आता तुम्हाला काय दिलंय बघा, जे तुम्हाला आता म्हटलं ना, आता जरासा गॅप वगैरे आला. ठीक आहे की 2018 या वर्षी प्रजासत्ताक दिन, आणि हे आयोगाचं खूप फेवरेट गणित असतं बरं. याला आपण थोडंसं व्हीआयएमपी करून घेऊ. या गणितांना व्हीआयएमपी करूया का? ही गणितं जनरली सगळ्या स्पर्धा परीक्षांना पडत असतात. दिनविशेषांच्या तारखांची वारांची गणितं लक्षात घ्या. मग आता बघू आपण. 2018 या वर्षी प्रजासत्ताक दिन शुक्रवारी होता. ठीक आहे. तर त्याच वर्षी म्हणजे इयर बदलायचं नाहीये, कधी कधी म्हणतात बरं पुढील वर्षी, मागील वर्षी वाचायचं परीक्षेत ते. मग आता त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? ठीक आहे. आता मग स्वातंत्र्य दिन कुठला? तर आपलाच बरं. हे उगाच दुसरं पाकिस्तानचं मागलं आणायचं नाही मध्ये, तर आपलाच बघ. यामध्ये मग काय असेल ते मग आपलं 2018च तुम्हाला लोकांना विचारलं गेलेलं असतं. मग आपण बघूया नेमकं काय ते. मग प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 26 जानेवारी. मान्य करून दाखवतो. 26 जानेवारी 2018. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता स्वातंत्र्य दिन तुम्हाला विचारलाय तर कधीचा बाबांनो? मग इथे 15 ऑगस्ट. इथं त्याच वर्षी ना, मग तेच वर्ष. पुढच्या वर्षी तर 2019, मागच्या वर्षी 2017 विचारलं तर सध्या त्याच वर्षी विचारलंय. आणि ह्यातलं दिलंय कोणतं तुम्हाला लोकांना? प्रजासत्ताक तुम्हाला 26 जानेवारी दिलाय त्यांनी. काय दिलंय? शुक्रवार दिलाय त्यांनी इथं. तर इथे शुक्रवार दिलेला आहे आणि तुम्हाला लोकांना इकडचं विचारलंय. हा तुमचा प्रश्न झाला डिझाईन फक्त. ठीक आहे. हा, आता अजून एक, जर आपण गणित सोडूच, सगळं विषय काय म्हणजे इतका मोठा नाहीये, पण तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. तुम्हाला जर हे एक्झॅक्ट हेच विचारलं, 26 जानेवारी दिलं आणि 15 ऑगस्टच तुम्हाला विचारलं आणि त्याच वर्षाचं विचारलं, तर जास्त काही नाही करायचं. वारांमध्ये 5चा गॅप घ्यायचा. ही शॉर्टकट आहे. काय? वारांमध्ये 5चा गॅप घ्यायचा. म्हणजे काय करायचं? शुक्रवार जर असेल ना तर 5 बोटं ऍड करायचं त्यामध्ये. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. उत्तर असणारे बुधवार. पण हे कधी? नंतर. प्रॅक्टिस जेवढी चांगली कराल तेवढं तुम्हाला लोकांना आपोआप काही दिनविशेषातले शॉर्टकट तुम्हाला मिळत जातील आपोआप त्या. मग ते जनरली पण दरवेळेला आयोग असं करत नाही. ते कधी कधी काय करतात, हे तुम्हाला म्हणतील की बाबा प्रजासत्ताक दिन देतील आणि तुम्हाला म्हणतील गांधी जयंती सांगा, महाराष्ट्र दिन सांगा. मग त्यावेळेला ती एकच शॉर्टकट सगळीकडे अप्लाय होत नसते बरं, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या 2 दिनविशेषांसाठी जी काही शॉर्टकट आपण वापरतोय त्याच दिनविशेषांची शॉर्टकट ही दुसऱ्या दिनविशेषामध्ये लागेल असं अजिबात नाही. जे पाठ करून जाण्यात थोडंसं एक रिस्क आहे म्हणून सांगतो तुम्हाला मी. त्यामुळे आपण काय करू, एक जनरल वे काय बघू आपण. तारखा जरी बदलल्या, दिनविशेष जरी बदलले, ते एक मेथड का आहे का, आपण त्या मेथडमध्ये आपण जाऊया पहिल्यांदा. मग आता बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आधी काय आलं बघा. एक तर वर्ष तेच आहे, वर्ष दोन्हीकडे सेमच आहे. त्यानंतर महिना कोणता आहे? जानेवारी. आणि कोणता? ऑगस्टचा. ठीक आहे ना. मग जानेवारी पासून ऑगस्टला जाताना थोडंसं लक्षात घ्या. मी थोडंसं शॉर्ट मध्ये लिहून दाखवतो, जास्त स्ट्रेस नको तुम्हाला लोकांना. मी जानेवारी पासून सुरू करतो. जानेवारी नंतर मग फेब्रुवारी. ठीक आहे. फेब्रुवारी नंतर बाबांनो काय बाबांनो परत मार्च. ठीक आहे. मार्च नंतर मग पुढे एप्रिल. ठीक आहे. एप्रिल नंतर मग आपला मे. मी शॉर्टकट लिहितो, मार्च, एप्रिल, मे. ठीक आहे. असं शॉर्टकट मध्ये समजून घ्या. मग जून असेल, मग त्यानंतर मग जुलै असेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपला काय येणार, तर ऑगस्ट येणार. बस एवढ्या गोष्टींवरती आपण आता सध्या फोकस करूया. ठीक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. एखादा म्हणेल मग असं दरवेळेला सगळ्या महिन्यांची नावं लिहायची का? तर नाही लिहायची. मी तुम्हाला फक्त स्पष्टीकरणासाठी सांगतोय. तुम्हाला लोकांना ह्यातलं काय लिहायचंय ते याच्या पुढच्या स्टेपमध्ये येतो ना मी. इथे शिल्लक दिवस आणि त्याची तारीख आणि या मधल्यांचं काय ते सांगतो. बस आता ऐका सगळ्यांनी काय करायचं. तर याच्यामध्ये आता सगळ्यात आधी काय कॉमन सेन्स आहे, या जानेवारी पासून ऑगस्ट मध्ये सगळ्यात आधी काय, अख्ख्या दुनियाला माहिती आहे की बाबा जानेवारी सगळ्यात आधी. ठीक आहे. आणि विचारले कोणाचं, तर ऑगस्टचं. विचारले कोणाचं, ऑगस्टचं. थोडं मागच्या गणितात थोडं मुद्दाम येतो मी, बघा लक्षात घ्या. जानेवारीचं आपण नेट म्हणजे शिल्लक दिवस काढत होतो, म्हणजे जे आधी होतं त्याचा आपण शिल्लक दिवस काढत होतो, आणि जे विचारलं होतं त्याची आपण तारीख लिहित होतो इथे, बरोबर की नाही. आपण हीच टेक्निक लावूया. मग मधल्या महिन्यांचं काय करायचं सगळं सांगतो. पहिलं काय करा, जे पहिल्यांदा करायचं ते करून घेऊ आपण. जानेवारी महिन्याचे नेट डेज याच्यामध्ये किती ते बघू आपण. आता जानेवारीचे दिवस झालेत किती, 26. आपण जानेवारीचे मित्रांनो काय करतोय, शिल्लक दिवस लिहितो बरं, हे विसरू नका. आपण जानेवारीचे काय करतोय तर शिल्लक दिवस लिहितोय.
जानेवारीचे शिल्लक दिवस लिहिताना 31 दिवसांमधून 26 तारखा गेल्या. किती गेल्या? 26 तारखा गेल्या. मागच्या गणितात काय गेलं होतं? 8 तारखा गेल्या होत्या. आताच्या गणितात किती गेल्या? 26 तारखा गेल्या. का? कारण जानेवारीची तारीखच 26 दिली ना त्यांनी आपल्याला, मग आता 26 तारखा गेल्या. बरं, त्याच्यानंतर फेब्रुवारी. आता सगळ्यात पहिली गोष्ट फेब्रुवारीमध्ये, आता हे जे मधलं सगळं राहतं ना, हे मधलं, या मधल्यांचं काय करायचं हे तुम्हाला लोकांना ह्यासाठी मी एक तक्ता बनवून दिला मागाशी. कोणता तक्ता? कुठे गेला तो तक्ता आपला? बेसिक तक्ता. हे बघा, हा वाला तक्ता. यांचे सगळ्यांचे ऑड दिवस घ्यायचे हे त्यासाठी सांगितलं होतं. तुम्ही तुमच्या वहीत ऑड दिवस लिहिलेले असतील. आता मी गणितात ते ऑड दिवस मांडताना ऑड दिवस कोणाचे लिहायचे? मधल्या महिन्यांचे लिहायचे. पहिल्याचे आणि जे विचारलं त्याचे नाही लिहायचे, मधल्या महिन्यांचे लिहायचे. म्हणजे कसं ते बघा, आता एकदम व्यवस्थित गोलीगत, एकदम काय टेन्शन नाही घ्यायचं. मग आता मी कसं लिहितो फक्त बघा आता. सो फेब्रुवारीचं काय बघा, फेब्रुवारी हा साध्या वर्ष आहे का लीप वर्ष आहे? साधं वर्ष आहे. याचे ऑड दिवस 0. क्या बात आहे. चला, मार्च साधं. आता मार्च यांचं बाकीचं साधन लीप बघत बसू नका. फक्त फेब्रुवारी कसं आहे, ज्याला तुम्हाला साधा असेल तर 0, लीप असेल तर 1, हे लक्षात ठेवा. बरं, मार्च महिन्याचे ऑड दिवस 3 तक्त्यात बघून घ्या. एप्रिलचे ऑड दिवस किती? तर 2. मी लिहून दिलं सगळं तक्त्यात पहिल्यांदा सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये, ह्या टाईप 2च्या. ठीक आहे. त्यानंतर मग आता मेचे किती बाबांनो? तर मेचे तुम्हाला लोकांना 3. बरं, त्याच्यानंतर मग जूनचे किती? तर जूनचे 2. बरं, जुलैचे किती? तर जुलैचे 3. आणि मग आता ऑगस्टची तारीख तुम्हाला लिहावी लागते. काय लागते? तारीख. इथं तुम्हाला इथं साईडला मेन्शन करतो. ऑगस्टची मित्रांनो कृपा करून तारीख लिहा. मग ऑगस्टची तारीख काय? तर ऑगस्टची तारीख काय ते आपण बघूया. ऑगस्टची तारीख आहे किती? तर 15. ठीक आहे. 15 तारखेला कोणता वार असेल ऑगस्ट महिन्यातला, मग तुम्ही इथे लिहायचं 15. हे अशा प्रकारे तुम्ही इथे 15 लिहून टाकलं, संपला विषय. आता ह्या सगळ्यांची गोळाबेरीज मी करणार. हे करताना पहिल्यांदा 31 मधून 26 गेले, इथे आलं 5, हे लक्षात ठेवा. प्लस आता जे काय उरलंय ते बघा, आता काउंट करू आपण. 0 आणि 3चा तर विषयच नाही, ते 3च येईल. बरं, 3 आणि 2 5. बरं, परत 3 आणि 2 5. लक्षात घ्या सगळ्यांनी. 5 आणि 5 हे एकत्र करायचा प्रयत्न करा. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. बरं, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 5 आणि 5 काय झाले? 10. बरं, 10 आणि इकडचे 3 13 झाले. ठीक आहे. 10 आणि ते 3 काय झाले? 13. 13 आणि 15, 13 आणि 15 किती झाले बाबांनो? इथे झाले ऑलमोस्ट 28. तर इथे किती आलं बाबांनो? ते 28. ठीक आहे. या उरलेल्या सगळ्यांची बेरीज, ह्या शून्यासकडवर सगळ्यांची बेरीज उरलेली किती आली? 28. आणि अलीकडचे किती आहेत? तर 5. तर आपण असं करू शकतो सर, 28 आणि 5 किती आलं? तर 28 आणि 5 33. इथे पण एक शॉर्टकट आहे बरं, पण ते नको, जास्त काही नको, निवांत कारभार होऊ द्या, काय टेन्शन घ्यायचं नाही. मग 33 आलं. मग शेवटला जी सगळी फायनल गोळाबेरीज येते त्याचं काय करायचं तुम्हाला सांगितलं मगाशी. त्याचं काही नाही करायचं, त्याला 7ने भाग द्यायचा. मग 7ने भाग दिल्यानंतर 7चा पाढा बोलू आपण. 7च्या पाढ्यामध्ये इथं 7 चोक 28, 7 35 चालत नाही. मग 7 चोक 28 केल्याच्या नंतर आपल्याला 33 मधून 28 गेले तर उरतात किती? तर 5. मग ही बाकी इथं डोक्यावर लिहून, इथं खाली मी 7 लिहून दाखवतो. तर जी काही बाकी राहिली मित्रांनो आता, तर ही बाकी मी तुम्हाला मगाशी गणित जे सगळं लिहायच्या आधी एक शॉर्टकट सांगितली होती की जो काय 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मध्ये जो काय वारांचा गॅप घ्यायचा तो 5चा घ्यायचा होता. तुम्ही बघू शकता 5चा गॅप येतोय. म्हणजे तुम्ही आता इथून पुढे जर सेम असं गणित आलं तर तुम्ही 5चा गॅप पण एक डोक्यात ठेवायचं. जर इथं लीप वर्ष असतं 2016 असतं 2016 असतं तर फेब्रुवारीचा इथे एक्स्ट्रा दिवस एक आला असता. मग हे एक आल्यामुळं इथे 29 झालं असतं. 29 आणि 5ची बेरीज इथे 34 झाली असती. आणि 34चा जेव्हा तुम्ही 7ने भाग दिला असता तर बाकी 6 राहिली असती. म्हणजे साध्या वर्षामध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये गॅप घ्यायचा वारामध्ये 5चा आणि लीप वर्षामध्ये गॅप घ्यायचा 6चा. जे मी बोललो ते रिपीट आहे का आणि नोट करून घ्या. ठीक आहे. सध्या तरी आता ह्या गणितात तरी आपले साधं वर्ष होतं, इथे 5 बाकी राहिलेली आहे. मग आता आपलं उत्तर कसं काढायचं तर उत्तर शेवटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लोकांना बॉक्समध्ये दाखवून देतो. जास्त काही नाही करायचं. 26 जानेवारीचा वार कोणता दिलाय त्यांनी? शुक्रवार दिलेला आहे. त्या शुक्रवारामध्ये फक्त 5 वार ऍड करायचे. मग शुक्रवारामध्ये जसे आपण हे 5 ऍड केले तर शुक्रवार नंतर बघा शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. आपलं उत्तर असेल काय? तर बुधवार. इथं आन्सर पाहिजे आपलं बुधवार. एकदम सिंपल आहे. आणि मी शिकवताना ज्या काही तोंडी बेसिक गोष्टी सांगितल्या, ज्या लिहून नाही दिल्या, त्या प्लीज तुम्ही नोट करा, कारण अतिशय महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला बोलताना सांगितले होते. सो याचं आपलं उत्तर काय टाकायचं तर 4 नंबरचा पर्याय बुधवार. एकदम सिंपल आहे. आणि मग आणखीन परीक्षेमध्ये काय स्किप करायचं जनरली, समजा ह्याच मेथडने करायचं असेल तर हे महिन्यांची नावं लिहायचं थोडं स्किप करा. कारण हे महिन्यांची नावं न लिहिता डायरेक्ट त्यांचे तुम्ही लोक इथलं शिल्लक पहिल्याचे जो कोणी बरं सुरुवातीला जानेवारीच असतो का? नाही. एखाद्याने मार्च दिलं आणि तुम्हाला इथं एप्रिलचं विचारलं, मार्च दिलं आणि तुम्हाला लोकांना डिसेंबरचं विचारलं तर सुरुवातीला मार्च असेल. मग जो कोणी सुरुवातीला असेल
त्याचे तुम्ही लोकांना काय करायचे, तुम्ही त्याचे काय करायचे, शिल्लक दिवस काढायचे, त्याच्या टोटल दिवसातून त्याची तारीख मायनस करायची आणि जे विचारलंय शेवटचं त्याची तारीख घ्यायची आहे तशी. ठीक आहे. हा, मग आता एखादा म्हणला सर आम्ही असं नाही करू शकत का, तुम्ही जेव्हा इथे 28 आणला होता तर आम्ही तोंडी केलं मास्तर, काय तर आम्ही डायरेक्ट 7 चोक 28 केलं, इथे 0 राहिला, उरले 5 आणि ती 5 ऍड केलं. बिंदास करा, कारण तुम्हा लोकांना कुठलीही संख्या असेल काही असेल 7ने भाग दिल्यावर जे काय राहतं तेच तुम्हाला तिथे ऍड करायचं असतं, हे पण ध्यानात ठेवा. ह्या शॉर्टकट्स आपल्या आपोआप तयार होतील, पण तेवढी प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे. सो नेक्स्ट आता पुढचं बघू आपण काय ते. आता पुढचा बघा, 2003 या साली नाताळ सोमवारी येतो. ठीक आहे. आता नाताळ म्हणजे आता 25 डिसेंबर, 25 डिसेंबर म्हणतो आपण त्याला. इकडे बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे आता काय दिलंय. 2003 साली नाताळ, नाताळ म्हणजे आपण एक काम करू, इथे 25 डिसेंबर मी ते लिहून घेतो, पण कधीच आहे 2003चे. एक काळजीपूर्वक बघायचं कधी येते, सोमवारी येते. थोडासा हा ट्रॅप आहे बरं, हा ट्रॅप तुम्हाला लोकांना फक्त फसवू शकतो, ह्यात तुम्ही फसवू नका बरं. ठीक आहे. आणि मग पुढे तर 2004 साली स्वातंत्र्य दिवस कोणत्या दिवशी येईल, मग ह्याच्या पुढच्या वर्षी नाही, मग पुढच्या वर्षी जाताना तुम्हाला लोकांनी इथे फक्त एकच काम करायचं, इथं काय करायचं माहिती का, 15 ऑगस्ट 2004 कोणत्या वारी असेल हा तुमचा प्रश्न तयार झाला. ठीक आहे. पण एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी याच्यामध्ये की मास्तर इथे 2003 दिले, इथे 2004 दिले, यात फसवेगिरी आहे, गडबड आहे. आणि गडबड अशी आहे की तुम्हाला लोकांना ह्या डिसेंबर नंतर तुम्हाला पुढे जानेवारी येईल, मग फेब्रुवारी येईल कुणाचा, 2004चा. हे 2003 आहे. बरं, तुम्ही स्वतःच्या बुद्धीला पटवून सांगायचं आधी काय नंतर काय, तर आधी काय तर हे आधी येतं. ठीक आहे. हे आधी येतं आणि हे नंतर येतं. हा आपल्याला कॉमन सेन्स पाहिजे. कधी कधी गणित जर उलटं दिलं तर पहिल्यांदा त्याला सुलटं करून घ्या. हे तुम्हाला मी टाईप 1 मध्ये सांगितलंय. उलटी गणित सुलटी करून लिहिली तर अतिशय सोपी होतात बरं. ठीक आहे. आणि मेथड आपली तीच राहते. ठीक आहे. आपण आता हेच करूया. हा, एखादा असं म्हणलं सर आम्ही 25 डिसेंबर 2003चा आम्ही जो वार तुम्ही दिलाय, आम्ही एक काम केलं, पुढच्या वर्षी गेलो, 25 डिसेंबर 2004चा वार आम्ही काढला, तो आम्हाला मध्ये लीप वर्ष लागल्यामुळं की 29 फेब्रुवारी लागल्यामुळं आम्हाला तो मंगळवार नाही तर बुधवार लागला. मग तुम्ही त्याचा बुधवार काढला आणि त्याला आपण कम्पेअर केलं 15 ऑगस्ट सोबत, तर तरी चालतंय. पण आपण सध्या आता आपण एका टप्प्यात आहोत. आपण बेसिकने सुरुवात केली, डायरेक्ट जम्प नाही करायची ऍडव्हान्समध्ये. आपण बघूया आता काय ते, बेसिकनेच तुम्हाला सांगेल. चला सुरुवात तर करूया आता काय ते. सुरुवात करतोय मी. डिसेंबर बघा 2003. आता कोणी सांगेल की डिसेंबर आधी का ऑगस्ट आधी, तर कोणी सांगेल सर ऑगस्ट आधी, पण हा डिसेंबर कुठला आहे, 2003चा आहे. मग 2003चा डिसेंबर आधी का 2004चा ऑगस्ट आधी, तो 2003चा डिसेंबर आधी, हे लक्षात घ्या. मग आता आपण सुरुवात ह्या डिसेंबर पासून करणार, कारण तो आधी आहे. मग या डिसेंबर नंतर मग पुढे येईल जानेवारी. ठीक आहे. मग पुढे येईल फेब्रुवारी, मग पुढे मार्च. ठीक आहे. मग एप्रिल. ठीक आहे. त्यानंतर मे, जून, जून नंतर मग आता जुलै असेल, आणि जुलै नंतर आपला काय असेल तो ऑगस्ट, जो तुम्हाला लोकांना त्यांनी विचारलाय तो. ठीक आहे. लक्षात घ्या. हे कसं झालंय बघा, हा डिसेंबर कधीचा आहे, 2003चा म्हणून बरं. हा, 3चा डिसेंबर येतो आणि त्याच्यानंतर तो संपला की 2004 लागते, म्हणून मी अशी मांडणी केली. मग आता काय करायचं तर ऐका सगळ्यांनी, हा डिसेंबर सगळ्यात आधी आहे, यातला हा ऑगस्ट तुम्हाला विचारलाय. जे सगळ्यात आधी यांच्यामध्ये जे सगळ्यात आधी आहे त्यांचं काय करायचं, ते यांचे नेट डेज, नेट म्हणजे इंग्लिशमध्ये ते नेट म्हणजे मराठीमध्ये शिल्लक, हे लक्षात घ्या. आणि मग आता डिसेंबरचे नेट डेज कसे काढणार, तर डिसेंबरला दिवस 31 पाठ करून ठेवा ना, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, बोटावर मोजतो आपण की डिसेंबरला 31 आहे. ठीक आहे. मग त्या डिसेंबरच्या 31 तारखांमधून किती तारखा झाल्या, तर फक्त आणि फक्त 25 तारखा झाल्या. ते 25 तुम्हाला लोकांना इथे मायनस करून दाखवायचे. इथे 25 तारखा झाल्या, संपला विषय. बरं, त्याच्यानंतर आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैचं काय, तर आता ते बघू आपण. त्याला काय म्हणायचं, ऑड दिवस. ठीक आहे ना. चला, जानेवारीचे ऑड दिवस किती, तर जानेवारीचे ऑड दिवस असणार फक्त आणि फक्त 3. फेब्रुवारी, एकच मिनिटं, इथं तुम्हाला लोकांना केला ट्रॅप. ट्रॅप का केला, मी याला करतो स्टार. स्टार का केला तर ऐका, हा जानेवारी कुठला आहे, 2004चा आहे. जानेवारी, फेब्रुवारी, ऑगस्ट पर्यंत चाललो आपण. तर या फेब्रुवारीमध्ये हा लीप वर्षाचा असल्या कारणाने, कोणाचा आहे हा लीप वर्षाचा असल्या कारणाने तुम्हाला लोकांना एक गोष्ट तरी तुम्हाला लोकांना कळली पाहिजे, क्लिअर पाहिजे. याच्यामध्ये काय होणार आहे, बेसिक गोष्ट आहे. आता तुम्हाला लोकांना ते सांगण्याची गरज नाही काय होणार आहे त्यामध्ये नेमकं. तर याच्यात सरळ सरळ फेब्रुवारीत एकतर एक्स्ट्रा दिवस 0 असतो, पण ह्या ठिकाणी 1 येणार आहे. काय येणार आहे, 1 तर समोर बघून घ्या, ते लीप वर्षातला आहे तो फेब्रुवारी 1. हो बरं. आता मार्च 3, एप्रिल 2, मे 3, त्यानंतर इथे जूनचं किती बाबांनो 2, त्यानंतर इथे जुलैचं किती बाबांनो इथं 3, आणि ऑगस्ट. ऑगस्ट तुम्हाला काय सांगितलं, इथे तारीख तुम्हाला विचारली ना 15 ऑगस्ट. ठीक आहे ना. मग 15च्या 15 लिहून टाकायचं तिकडं. एखादा म्हणलं सर आम्ही 15 न लिहिता आम्ही त्या 15ला 7ने भाग दिला, 7 दुने 14, 1 लिहिला, बिंदासली 1 नंबर काम केलं, करू शकता का.
कारण शेवटी कुठली संख्या आली त्याला 7ने शेवटला भाग द्यायचा आहे, मग तो शेवटला द्या ना आधी द्या, काही फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. चला असो, आपण आता काउंटिंग करणार आहे. काउंटिंग करताना आता व्यवस्थित करायचं. 31 मधून 25 गेले, इथे 6 तर येणारच फिक्स आहे. ठीक आहे, आता बाकीच्यांचं काय बघा प्लीज ऐका सगळ्यांनी. 3 आणि 1 4 बरोबर, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, नीट आहे का सगळ्यांनी? इथे 5 आणि 5 10, 10 आणि 4 किती आले म्हणून इथे 14 आले. ठीक आहे, 14 आणि 3 किती आले? इथे 17 आले. ठीक आहे, आणि 17 आणि 15 ऍड करताय तर त्या 15 मधले 17 पहिले 10 ऍड केले तर 27 झाले, आणि अजून 5 ऍड केले तर 32 झाले. बेसिक आहे, वाटतं परत उलट चेक करा. 15 आणि 3 18, 19 20, 21 22 23, 24 25, 26 27 28, 29 30 31 32. सिंपल आहे, कसंही करा लहानपर्यंतच्या मेथड सारखं. 32 टोटल किती आली? 32 आली. आता एक काम करायचं, हे 6 आणि हे 32 यांची बेरीज करायची. 32 आणि 6 आलं 38. तर हे 38ला आता आपण भाग देतो कशाने? तर 7नेच. 7नेच का? कारण आठवड्याला 7 दिवस असतात आपल्याकडे, म्हणून आपण 7ने भाग देतो. ठीक आहे, 7चा पाडा बोला. 7 5 35, 7 5 35 केल्यानंतर उरलं किती पोरांनो? फक्त आणि फक्त 3. 38 मधून 35 गेले 3 राहतं. ह्या बेसिक गोष्टी सगळ्या. मग आता 3 राहिलं, छेदामध्ये 7. आपल्याला बाकी किती मिळाली माहिती आहे का? बाकी मिळाली 3. मग आता ह्या बाकीचं काय करायचं? तर बाकीचं काही नाही करायचं, बाकी फक्त दिलेल्या त्या वारामध्ये आपण ऍड करायची, कारण पुढचं विचारलंय. जर मागचं विचारलं असतं तर आपण मायनस केली असती. लक्षात घ्या, मेथड हीच ठेवली असते आपण. ठीक आहे, सो सोमवार अधिक 3 करून टाकू आपण. सो सोमवारामध्ये जर मी इथे 3 दिवस ऍड केले तर सोमवार नंतर बघा आता पोरांनो, सोमवार नंतर मंगळवार, बुधवार आणि मग गुरुवार. तर इथे काय येणार आहे आपला? तो गुरुवार येणार आहे. सो आपला आन्सर आहे गुरुवार. पर्याय क्रमांक 3. कळलं तर असेलच. बरं आणखी एक मी माझी मेथड सांगतोय, एकदम शॉर्टकट पण नाही, एकदम लॉंगकट पण नाही, एकदम मिडल वे तुम्हाला काढून दिलाय. यामध्ये तुम्हाला अजून वेळ कसा वाचू शकता? हे महिन्यांची नावं न लिहिता डायरेक्ट ते स्टार्टिंगच्याची शिल्लक, मधल्यांच्या सगळ्यांचे ऑड दिवस आणि शेवटच्याची तारीख असं घेऊन तुम्ही सोडवू शकता. एखादा म्हणला आमच्याकडे दुसरी मेथड आहे, तर बिंदास त्या मेथडने करा, पण फक्त उत्तर चुकू नका. गुरुवार जे उत्तर येतं याचं ते दुसऱ्या कुठल्याही मेथडने तुमचं गुरुवार आलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, चलो डन. आणि अजून एक गोष्ट ही पण ध्यानात ठेवायची, 25 डिसेंबर 2003ला जो तुम्हाला सोमवार दिलाय, हा खरोखरच्या कॅलेंडरमध्ये खरंच सोमवार आहे का हे काय बघायचं नसतं बरं. कारण हे तुम्हाला कोणा सरळ सरळ म्हणतात बरं, समजा वगैरे म्हणतात परीक्षेमध्ये. समजा या तारखेला या वर्षी सोमवार असेल तर याचा अर्थ समजा म्हणजे समजूनच घ्यायचं ना. खरं सोमवार ते पेपर सेटर कॅलेंडर घेऊन बसत नाही पेपर काढताना, ते अंदाजे घेणार, अंदाजे घेऊन तुम्हाला सांगणार. त्यामुळे जर खरोखरच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही जर पेपर सुटल्यावर पाहिलं की 25 डिसेंबर 2003ला नेमका कोणता वार आहे, तर तो सोमवार असेल योगायोगाने किंवा वेगळा जर असेल मंगळवार, तरी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आयोगावरती, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, त्यामुळे दिलेल्या तारखेला तोच वार आहे का हे यात काय असं तुम्हाला तसं नाहीये, विचारलं नाहीये, लक्षात घ्या. चला नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न आता एकदम व्यवस्थित बघू आपण काय ते. प्रश्न थोडासा भारी आहे. प्रश्न भारी कसा आहे बघा. 2018 या वर्षी जागतिक पर्यावरण दिन. आता जागतिक पर्यावरण दिन आपल्याला ऑलरेडी माहिती पाहिजे, 5 जून. ठीक आहे, मग ते लिहून टाकतो मी इथं. 5 जून कधीचा? 2018. या दिवशी तुम्हा लोकांना कुठला वार दिलाय त्याने? मंगळवार दिलेला आहे. मी ते लिहून टाकलं, मंगळवार आहे बाबा. ठीक आहे, विचारलं कधीचं बघा आता. तर त्याच वर्षी दिनविशेष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती कोणत्या वारी असेल? आता पहिली गोष्ट तुम्हा लोकांना त्यांची जयंतीचं तुम्हाला दिनविशेष माहिती पाहिजे. तो आहे मित्रांनो 31 ऑक्टोबर. ठीक आहे, सो आता इथे मी लिहिणार 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबर त्याच वर्षी म्हटलं ना 2018. अब इसका वार कोणचा आहे? बस तुम्हा लोकांना किमान आपण जे जनरल स्टडीज जी के म्हणतो आपण त्याला, जनरल नॉलेज, त्यातलं करंट अफेअर्समध्ये जो काय एक सेक्शन असतो दिनविशेषांचा, तो एकदा व्यवस्थित करून ठेवा. कारण त्याच्यातून तुम्हाला लोकांना दिनविशेष आणि एकदम डीपमध्ये जात नाही का, सुपरफिशियल नॅशनल लेवलचे आणि इंटरनॅशनल लेवलचे दिनविशेष तुम्हाला विचारले जातील. आणि स्टेट लेवलमध्ये आपल्याला जनरली आपण पाहिलं तर महाराष्ट्र दिन आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, हे सुद्धा स्टेट नॅशनल लेवलला झालं किंवा इंटरनॅशनल लेवल झालं, किंवा आपली शिवजयंती सुद्धा नॅशनल लेवलला झालं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लोकांना ह्या जनरली माहिती पाहिजे, जनरली सगळं माहिती पाहिजे, हे फिक्स पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता आपण 5 जून 2018ला मंगळवार त्यांनी दिलाय आणि विचारलं कधीचं? 31 ऑक्टोबर 2018चं. टेक्निक तीच. बरं, आधी आता जून आधी का ऑक्टोबर आधी? कॉमन सेन्स आहे, जून आधी. हे फिक्स करा बरं, जून आधी का ऑक्टोबर आधी? जून आधी. आणि इयर तेच आहे ना, मग जून आधी असणार आहे. मी जून पासून सुरू करतो. जून आधी आहे. जून नंतर जुलै नंतर ऑगस्ट नंतर इथं सप्टेंबर, आणि सप्टेंबर नंतर मित्रांनो आता असणार आहे ऑक्टोबर. इतकं तर लिहू शकतो आपण रेंज लिहून घेतली जून पासून ऑक्टोबर पर्यंत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
लिहिलं इतकं झाला, विषय संपला. आणि हा अजून हे लिहिलं नाही तर चालतंय का? चालतंय. फक्त हे जे काय तुम्ही ते नेट काढता, नेट शिल्लक दिवस काढता आणि जे शेवटचे तुम्ही तारीख लिहिता आणि मधल्या ऑर्ड लिहिता त्यात मिस्टेक नको. मग फक्त तुमच्या रेफरन्ससाठी मी सगळं व्यवस्थित लिहून दाखवतोय. ठीक आहे. मग आता जूनचे शिल्लक दिवस याला आपण म्हणतो नेट डेज. नेट म्हणजे शिल्लक दिवस. ठीक आहे. आणि शेवटला ऑक्टोबरचे आपण काय लिहितो मित्रांनो, तर ऑक्टोबरचे आपण काय लिहितो, तर तारीख पे तारीख हे विसरू नका. ठीक आहे. आणि जे मधले लोक सगळे राहतात त्यांचे आपण लिहितो फक्त ऑड दिवस. आणि ते ऑड दिवस तुम्हाला लोकांना टाईप 2च्या तक्त्यात दिले तुम्हाला स्टार्टिंगलाच मी. ठीक आहे. चला आता बघूया आपण जून महिन्याच्या संदर्भात याचे टोटल दिवस किती. तर एक मिनिट, मगापासून सगळ्या गणितात मी 31 मधून काहीतरी मायनस करतोय. ते का करतोय? जानेवारीचे 31 म्हणून 31 म्हणून मायनस केलं, डिसेंबरचे 31 म्हणून 31 म्हणून मायनस केलं. पण इथे काय माहितीये का, जून आहे. तर जूनचे दिवस किती? 30. तर आपल्याला 30 मधून ह्या जूनच्या तारखा 5 झाल्यात त्या मायनस करून दाखवाव्या लागतील. आणि मग जे काय उरलंय तर बघा आता जुलैचे एक्स्ट्रा दिवस 3. ठीक आहे. ऑगस्टचे सुद्धा एक्स्ट्रा दिवस 3, तक्ता बघून घ्या. सप्टेंबरचे एक्स्ट्रा दिवस फक्त आणि फक्त 2. आणि मित्रांनो ऑक्टोबरची तारीख त्याने काय विचारली तर 31, डायरेक्ट 31 तारीख त्यांनी विचारली. तर इथे मी लिहिणार डायरेक्ट 31, हे लक्षात घ्या. आणि मग आता याच्यामध्ये करायचं काय, तर 30 मधून 5 गेले, आता इथं फक्त राहिला 25. ठीक आहे. आणि मग आता जे काय उरलंय, जे उरलंय त्याचं आपण ऍडिशन करून टाकू. 3 आणि 3 6. ठीक आहे. 6 आणि 2 इथे 8 आला. आणि 31 आणि 8 आपण केलं तिथे टोटल इथे 39. ठीक आहे. परत क्रॉस चेक करू शकता एकदा. 31 32 33 34 35 36 37 38 39 झालं. तर इथं आपण लिहिलं 39. आता आपण करूया दोघांची बेरीज. ठीक आहे. दोघांची बेरीज आपण केल्यानंतर इथं समजा तोंडी बेरीज डायरेक्ट जमत नाही, थोडंसं जड जाते. काय करायचं सर, इथं आम्ही असं केलं, येतं तिसरी 9 आणि 5 आलं, इथं 14, 14चा 4, हातचा आला 1, 3 आणि 1 तो 4, आणि हे 2 किती आले 6. इथं आला 64. भाग कशाने द्यायचा? 7ने. हे विसरायचं नाही, भाग द्यायचा 7ने. 7चा पाडा बोलू आपण. 7 8 56. ठीक आहे. आणि त्यानंतर मग 7 9 63 आणि मग 7 10 70. तर 64च्या आधी 63 येतो ना 7च्या पाड्यातला, मग 7 9 63 मित्रांनो. मग आता 7 9 63 असेल, नीट ऐका सगळ्यांनी. 64 मधून 63 गेला, उरला फक्त 1. तो 1 इथं डोक्यावर मी लिहितोय, छेदामध्ये 7. 1 काय राहिली आपली, बाकी राहिली. तर आपल्याला ही जी बाकी 1 बाकी ती त्या मंगळवारामध्ये ऍड करायची. मग आपलं उत्तर तोंडी येते बघा. मंगळवारामध्ये 1 ऍड केला, बुधवार, विषय संपला. तर ही जी काय बाकी राहिली आपली, ही आपण कशामध्ये ऍड करायची? जनरल, एकदम साधं सरळ सिंपल आपण त्या मंगळवारामध्ये ऍड करायची. कारण हा मंगळवार आपल्याला दिला होता. मंगळवारामध्ये 1 ऍड केलं. मंगळवारच्या पुढचा वार कोणता असणार आहे? तो बुधवार, जे आपला असणार आहे उत्तर, फायनल आन्सर बुधवार उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 4. आता थोडंसं बरं वाटत असेल, म्हणजे एवढी प्रॅक्टिस करत चाललो आपण, अजून प्रॅक्टिस करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण याच्यावरती काय दिलंय बघा. आता जबरदस्त हा क्वेश्चन आता आयोगाचा आहे. एमपीएससी सीसॅट 2015, म्हणजे एमपीएससी राज्यसेवा विचारतं का? हे काय समोर आपल्या, माझ्या घरचा प्रश्न आहे, आयोगाचा प्रश्न आहे. बघू आपण काय ते. मग आता त्याने काय म्हटलंय, 2000 या साली शिक्षक दिन हा गुरुवारी होता. कोणत्या वर्षी? 2000 साली. शिक्षक दिन म्हणजे काय? 5 सप्टेंबर. सो आपण सुरू करूया बाबा. 5 सप्टेंबर त्यांनी दिलेलं आहे. 5 सप्टेंबर कधी दिलेलं आहे? 2000 साली दिलेलं आहे. आणि कोणतं ते बाबा काय वार दिला त्याने? गुरुवार दिलेला आहे. चला, गुरुंचा वार आहे तो, शिक्षक दिन आहे ना आपला. ठीक आहे. आणि पुढं लगेच इयर चेंज केलं भावांनी. 2001 या साली प्रजासत्ताक दिन हा कोणत्या वारी असेल? आता मगाशीच पाहिलं 26 जानेवारी. ठीक आहे. मग आपण 26 जानेवारी इथे लिहूया. ठीक आहे. आणि कुठलं? 2001 या दिवशी कोणता वार असेल? प्रश्न अतिशय जबरदस्त त्यांनी विचारलाय. ठीक आहे. इयर चेंज करून दिलं, 2000चं 2001 करून दिले. इथं सप्टेंबर आहे, इथं जानेवारी आहे. आता थोडंसं रेंजमध्ये जाऊ आपण, रेंजमध्ये या सगळ्यांनी. आणि रेंजमध्ये जरासं डोकं लावायचं काय ते. तर मी तुम्हाला विचारतो आता, 2000 साल आधी का 2001 साल आधी? तर 2000 साल आधी असणार आहे. मग आपण याला असं लिहूया इथं मुद्दाम की बाबांनो हे आधी आहे. ठीक आहे. आणि हे काय बाबांनो? हे नंतर आहे. हे बेसिक गोष्ट आपल्याला कळल्या पाहिजे प्रश्न बघून. मग जे आधी आहे ना ते आधी लिहायचं. मग आधी काय? तर सप्टेंबर आधी. ठीक आहे ना. मग सुरुवात मी सप्टेंबरने करतो. सप्टेंबर आधी. आता सप्टेंबर नंतर काय माहितीये का? मग ऑक्टोबर येईल. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर येईल. नोव्हेंबर नंतर मित्रांनो येईल डिसेंबर. आणि डिसेंबर संपल्या क्षणी 2000 वर्ष संपणार. आणि त्याच्या पुढल्या वर्षीचा जानेवारी लागणार 2001चा. बेसिक. मग आता काय लागणार इथं? आता इथे लागणार जानेवारी. इथं जानेवारी असेल. झालं.
इतकं तर बेसिक कळालं आपल्याला, याचा काही मोठा विषय नाहीये. इतकं आपण लिहून घेतलं बघा. सप्टेंबर पासून ह्या डिसेंबर पर्यंत हे जे काय होतं हे सगळं 2000 साल होतं. लक्षात घ्या कोणतं होतं हे 2000 साल होतं. आणि हे कोणते माहितीये का 2001 साल आहे, हे विसरू नका तुम्ही लोक. जानेवारी 2001 सालचा आहे तो विचारलाय तो. आता काय करायचं सेम मागासारखी टेक्निक लावायची. हे जे काय सप्टेंबरचे याचे तुम्हाला लोकांना नेट डेज घ्यायचे, शिल्लक दिवस घ्यायचे. सप्टेंबरचे शिल्लक दिवस इथं आणि त्या जानेवारीची तारीख जी काय तुम्हाला विचारली तारीख पे तारीख, ही तारीख तुम्हाला लोकांनी इथे लिहून टाकायची. सेम मागासारखं काही फरक नाहीये. मी सुरुवात करतोय. सप्टेंबरला दिवस किती 30 का 31 तर 30. ठीक आहे ना. सप्टेंबर तुम्ही काउंट करून घ्या, सप्टेंबरला 30 असतात. ठीक आहे. मग सप्टेंबरला 30 दिवस आल्यानंतर इथे तारीख काय दिली 5. 30 मधून 5 मायनस करायचे. का आपण नेट डेज काढतोय का करायचं, अरे बाबा टेक्निक येते त्या टेक्निकमुळे करायचं. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आता याच्या पुढचं ऑक्टोबरला एक्स्ट्रा दिवस 3 म्हणजे ऑड दिवस 3, नोव्हेंबरला ऑड दिवस 2, डिसेंबरला ऑड दिवस परत 3 आणि जानेवारीची तारीख काय तर जानेवारीची तारीख त्यांनी विचारली 26. तर आपण इथे तारीख जी काय असेल ती तारीख आपण घेऊन टाकूया. त्यांनी विचारलेली 26 तारीख. डन. मग आता काय करायचं आहे का 30 मधून 5 गेलं, इथं आला 25 अधिक यांच्या बेरजा करून टाका. ठीक आहे. आपलं गरीबासारखं करू आपण कसं 26 नंतर 27 28 29 30 31 32 33 34 एकदम गोर गरीबाची मेथडी. ठीक आहे. म्हणजे या सगळ्यांची बेरीज आपण केली. परत सांगताय का असं आपण जनरली करू, हुशार पोरांचं करू. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 26 आणि 8 34. ठीक आहे. मग इथं किती आला बाबा 34 आला. मग इथं 34. आता या दोघांची करायची बेरीज. ठीक आहे. 25 आणि 34 ची बेरीज करू आपण कशी येतं तिसरी 4 5 आणि 4 9 आला. ठीक आहे. त्यानंतर 3 आणि 2 किती आला 5 आला. इथे आलं 59. आता याला भाग द्यायचा 7 ने. 7चा पाडा बोलला आपण 7 8 56. 7 8 56 केल्याच्या नंतर 7 8 56 झालं फायनल झालं. 59 मधून 56 गेले, राहिला फक्त 3. साईडला रफ मध्ये करा, तोंडी बोला 7 8 56 बोलायचं आणि त्या 59 मधून 56 गेलं उरलं किती 3. तर 3 राहिलं फक्त. तर आपल्याला ही फक्त 3 जी बाकी आहे ना बाकी या बाकीशी घेणं देणे बरं पोरांनो. आणि मग ही जी 3 बाकी राहिली तर ती 3 बाकी कुठे ऍड करायची तर ह्यांच्या दिलेल्या ह्या वारामध्ये गुरुवारामध्ये ऍड करायची. सो पोरांनो तुम्ही ऍड करा तोंडी. गुरुवारमध्ये 3 वार ऍड केल्यानंतर तिसरा वार बघा कोणता. गुरुवार नंतर शुक्रवार शनिवार रविवार. उत्तर पाहिजे रविवार. याला 2.5 मार्क आहेत. एकदम बेसिक कन्सेप्ट आणि जनरल शॉर्टकट दोघं मर्ज करून मिक्स करून एक बेस्ट वे आपण तयार केलाय. उत्तर येतं रविवार. सो आपला आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1 रविवार, जे आपलं आयोगाचं उत्तर आहे. विषय संपला तिकडे. क्लिअर सगळ्यांना. चला नेक्स्ट पुढे बघू आता आपण काय ते. तर अर्थातच थोडंसं आता जरासं वाढत गेलं, टेन्शन वाढत गेलं. आता टेन्शन कसं वाढत गेलं बघा. आता त्याने काय दिलंय 8 जानेवारी 2018 गुरुवार. ठीक आहे. व्यवस्थित बघा. सॉरी 8 मार्च 2018 त्याने काय म्हटलंय 8 मार्च 2018. खतरनाकच गणित आहे. काय दिलंय त्याने गुरुवार दिला. तर इथे गुरुवार दिलेला आहे. मी तर गुरु लिहून ठेवतो. ठीक आहे. विषयच नाही. विचारलं कधीचं 22 एप्रिल 2019 म्हणजे तुम्हाला पुढल्या वर्षी जायचं आता. ठीक आहे. आणि पुढल्या वर्षीचं काय बघा पोरांनो त्याने काय म्हटलंय 22 एप्रिल. ठीक आहे ना. याचं APR लिहून ठेवतो शॉर्टकट मध्ये. 2019चं काय. आता आपण जर समजा ह्या मागच्याच टेक्निकने करायला गेलो तर तसं करण्यापेक्षा तुम्हाला मी आयडिया सांगतो काय करा बघा. तसं करायला काय प्रॉब्लेम नाहीये. असेल मार्च पासून सुरू होईल. मार्च मग एप्रिल हा नाही बरं 18चा. एप्रिल मे जून जुलै ते पार डिसेंबर मग जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. ज्याने तुम्हा लोकांना जड जाऊ शकतं ते करायचं काय बघा. आता तर आपण एक बेस्ट वे काम करूया. 8 मार्च प्लीज आहे का 2 टप्प्यात तुम्हाला गणित करून दाखवतो. 2 टप्प्यात कसं गणित करायचं ते. तर पहिल्यांदा 8 मार्च जो आहे ना 8 मार्च काय दिलं बघा. फक्त मी कसं लिहून दाखवतो तुम्हाला गणित ते बघा. आता इथं बघा इथं मोर दॅन 12 महिन्याचा गॅप आहे. 12 महिन्यापेक्षा जास्त मोठा जर गॅप असेल तेव्हा ही टेक्निक वापरायची. बघा 12 महिन्यापेक्षा प्लस गॅप आहे ना, जेव्हा गॅप हा 12 महिन्यापेक्षा जास्त वाटतोय त्यावेळेला ही टेक्निक वापरा जी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात बेस्ट वे कसं करायचं आहे का. आता मग काय करणार आता मी पहिल्यांदा असं लिहून घेतो 8 मार्च 2018 बघा बेस्ट वे. गुरुवार आहे ना. ठीक आहे. चला गुरुवार आहे. काय करायचं पुढे बघा. आता याच्या पुढल्या वर्षी जायचं. याच्याच पुढल्या वर्षी जायचं बरं. याच्या पुढल्या वर्षी आपण गेलो. याच्या पुढल्या वर्षी 8 मार्चच चेक करायचं आणि 2019 चेक करायचं. हे मी तुम्हा लोकांना जे काही शिकवलं होतं हा आपला होता टाईप नंबर 1. ज्याने मागचा व्हिडिओ बघितला त्याला ह्या व्हिडिओत पण सगळं बेसिक कळून जाणार आहे. हा टाईप नंबर 1 होता की नाही बघा. 8 मार्च 18 19 पुढच्या वर्षी साधं वर्ष ह्याला 4 ने भाग जात नाहीये. मग आता डायरेक्ट काय करायचं मास्तर इथे गुरुवार नंतर इथं आपला मस्तपैकी आम्ही काय घेतो गुरुवार नंतर शुक्रवार घेतो. शुक्रवार मग आपल्याला काय मिळालं
8 मार्च 2019ला आपल्याला शुक्रवार मिळाला. ठीक आहे, हा झाला आपला टाईप नंबर 1चा एक भाग. याने गणित अजून सोपं झालं. बघायचं कसं ते आता इथे बघा सगळ्यांनी, गणित सोपं झालं कसं. ठीक आहे, तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तर आता हे जे काय नवीन आलंय मी त्याला पुढे घेऊन जातो. काय आलंय? 8 मार्च 2019ला शुक्रवार आला मास्तर. ठीक आहे, बघा लक्षात घ्या सगळ्यांनी. 8 मार्च 2019ला शुक्रवार आलाय. आणि आता मेन प्रश्न कोणता आहे? हा आपला मेन प्रश्न आहे ना, हे विचारेन तुम्हाला कोणा वरती. बघा मेन प्रश्न काय, 22 एप्रिल 2019ला काय असेल बघूया. त्याच्या खाली मी लिहून टाकतो 22 एप्रिल 2019ला काय. आता प्रश्न नव्याने डिझाईन झाला. तुम्ही आता इथे कुठे काय बघायची गरज नाही, तुम्ही फक्त ह्या भागात फोकस करायचं, कारण ह्याच्या जवळचं तुम्हाला आणून सोडलं मी तर. ठीक आहे ना. मग आता काय करायचं बघा, आणि जवळचं म्हणण्यापेक्षा एकाच वर्षात दोन्ही गणित आल्यामुळं तुम्हाला लोकांना गणित अजून सोपं जायची शक्यता आहे. कसं ते बघा. आता जास्त डोकं न लावता हे दोघं बघा मागे पुढे एकमेकांच्या. मार्च एप्रिल करेक्ट, तेच मागाचं मार्च आणि त्याच्या पुढं एप्रिल. ठीक आहे, मार्च महिन्याचे आपण लिहितो नेट डेज, बरोबर का. आता टाईप नंबर 2 चालू झाला ना आपला. ठीक आहे ना. मग मार्च महिन्याचे नेट डेज म्हणजे काय? मार्चला एकूण दिवस 31. आता कॉमन सेन्स लिहून घेतात टाकतात मागाशी. एकूण दिवस 31, त्यातून तारखा गेल्या 8. ठीक आहे. आणि आता मध्ये दोघांच्या कोण नाही ना, काय दोंड्याचा महिना मध्ये नाही ना, अजिबात नाही. कुठला महिना बिनामध्ये नाही, काय नाही. मग डायरेक्ट एप्रिलची काय लिहायची असते? तारीख. इसकी तारीख पे तारीख है ना, बराबर की नाही. मग एप्रिलची तारीख काय तर बघा 22. बस एवढं सोडवायचं. बघू आता काय होतं ते. 31 मधून 8 गेले तर 31 मधून 8 गेले, ऑलमोस्ट तुमचं उत्तर येईल आता 23. ठीक आहे ना, 23. इथं 23 आलं आणि इकडचं किती तो 22 आहे. ह्या दोघांची बेरीज करा. 23 आणि 22 3 2 5 2 2 4 45. एवढं करू शकतो आपण. एवढं करून घ्यायचं मस्तपैकी. आणि मग हे केल्यानंतर ह्या 45ला भाग द्यायचा 7ने. 7चा पाडा बोलू. 7 5 35, 7 सखून 42. 7 सखून 42 म्हणजे इथं 7 सखून 42 केल्यानंतर मनामध्येच किंवा साईडला रफ मध्ये 45 मधून 42 गेले, उरलं फक्त 3. 3चे 7. आता 3 ही जी काही मित्रांनो बाकी राहते, काय राहते? 3 बाकी राहते ना. मग 3 बाकी कुठे ऍड करायची? तर या गणितातल्या शुक्रवारमध्ये ऍड करायची. कारण काय, आता इथे बघायचं नाही. तुम्हाला मगाशी म्हटलं ना मी, याला आपण रिडिझाईन केलं, आपण त्याला जवळ आणून सोडलं आणि मग ह्या शुक्रवारात ते 3 ऍड करायचे. मग जसं तुम्ही त्या शुक्रवारामध्ये ते 3 वार ऍड करणार तर बघा असं 3 बोटं काढली. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार. आपलं उत्तर काय असणार इथं? सोमवार. उत्तर असणार आपलं सोमवार. विषय संपला. सोमवार. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं सोमवार आलं. झालं, सिंपल आहे, काहीच नाही त्या गणितामध्ये. विषय संपला त्या गणिताचा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता पुढे बघू आपण काय ते. थोडासा हटके म्हणजे खतरनाक हटके बघायचे. इथं 18 मार्च 2015 दिलंय, इथं 8 जुलै 2018 दिले. 8 जुलै म्हणजे माझा वाढदिवस. बघून घ्या सगळ्यांनी आता काय ते. मग आता 18 मार्च 2015 दिले, तर मी अजून बाकीचे काही कुठाने करत बसण्यापेक्षा एक काम करतो. पहिल्यांदा 2015 जे आहे ना, 2015 याला 2018 पर्यंत आणतो, म्हणजे 2 भागात गणित करून टाकतो ना. सगळ्यात बेस्ट वे बघा, म्हणजे जास्त टाइमपास करत बसण्यापेक्षा. आणि ते तुम्ही तोंडी करू शकता. तुम्हाला मी ऑलरेडी टाईप 1 मध्ये सांगितलं कसं. 15चं मग 16, मग 17, मग 18 आलं. मग किती 3 ने पुढे जाईल का 4 ने पुढे जाईल? मधले एक्स्ट्रा नाही का ते +1 +1 +2 वगैरे काय मी तुम्हाला सांगितलं होतं. विसरला असाल तर परत बघा एकदा. काय दिले बघा आता. 18 मार्च 2015 काय वार दिलाय त्याने? बुधवार दिलाय. लिहिलं मी. चला विषयच नाही. आता ह्याच्या पुढल्या वर्षी जायचं. आता ह्याच्या पुढल्या वर्षी गेलो मी. ह्याच्या पुढल्या वर्षी सेम 18 मार्च 2016. त्याच्या पुढल्या वर्षी 18 मार्च 2017. नाही आपल्याला 18 पर्यंत जायचं ना. अजून पुढे जाऊ ना. कुठे थांबता मग तुम्ही? घ्या पुढं. हो द्या पुढं, काय विषय नाही. आपण त्याच्या पुढे गेलो अजून. काय 18 मार्च 2018. चला बघूच आता वार काय येतो. ठीक आहे. एखादा डायरेक्ट म्हणलं असतं मास्तर इथे 1 चा 1 चा 2चा, मग इथे 2 इथे 1 2 1 3 1 4 4 ने पुढे जावा. ते शॉर्टकट आहे, ते मी सांगितलं ते तुम्ही लोक करा. परंतु सध्या तरी बेसिक ने जाऊ आपण. बरं, ह्यामध्ये हा टाईप 1 आहे की नाही? मान्य. मग ह्यामध्ये लीप वर्ष कोणतं ते पहिलं कन्सिडर करून घ्या. लीप वर्ष हे वाला आहे. ठीक आहे. या लीप वर्षामध्ये हा मार्च महिना आहे. याच्या खाली एक एरो मारतो आणि वर एक एरो मारतो मी. इथंच फक्त बघायचं. बाकी कुठे लीप वर्ष नाही तर कुठे नाही करायचं नाही. याला 4 ने भाग जात नाही, 4 ने भाग जात नाही, 4 ने भाग जात नाही. इथं तसं काही करायचं नाही. एरो बिरो खाली वरती. फक्त लीप वर्षाच्या महिन्यामध्ये ते एरो खाली वरती करायचे. मार्च महिना. आणि कशाला करायचे? तर 29 फेब्रुवारी शोधण्यासाठी करायचे. मग आता मार्चच्या आधी फेब्रुवारी का नंतर फेब्रुवारी? तर आधी. कॉमन सेन्स आहे.
29 फेब्रुवारी आधी येतो. म्हणून 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 इथून खाली येताना इथं गॅप 2चा पाहिजे. मग बुधवार नंतर गुरुवार येईल का शुक्रवार येईल? तर शुक्रवार येईल. तर इथं काय असणार आहे? शुक्रवार. आणि मग आता एकदा 2चा गॅप झाला की बस ना, पर सारखा 2चा येत नाही गॅप तो. ठीक आहे. मग आता शुक्रवार नंतर मग डायरेक्ट साधं वर्ष शुक्रवार नंतर इथं शनिवार, शनिवार नंतर रविवार. चला विषय संपला. आपल्याला घेणं देणं फक्त याच्याशी होतं का? आपल्याला 2018तलं काय ते बघायचं होतं. कारण तुम्हाला लोकांना कम्पेअर कोणाबरोबर केलंय? 8 जुलै 2018 सोबत कम्पेअर केलेलं आहे. ठीक आहे. बघू आपण आता काय ते. मग आता आपल्याला नवीन एक क्वेश्चन डिझाईन झाला. काय? 18 मार्च 2018 रविवार आहे. बघा आता नवीन क्वेश्चन काय दिलंय. 18 मार्च 2018 रविवार आहे आणि तुम्हाला लोकांना विचारलं काय? 8 जुलै 2018 कोणता दिवस असेल? कधीचं? 8 जुलै तुमच्या मास्तरचा बर्थडे 2018 कोणता वार असेल? ठीक आहे. आता बघू आपण काय ते. एकदम सिंपल आहे, बेसिक आहे. सेम टाईप नंबर 2चे आतापर्यंत जे काही गणित केली आपण 5-6 गणित सगळं तेच दिसते मला आता. मग आता आपण काय करूया? आता कम्पेअर करू. मार्च इथं जुलै आहे, इयर दोन्ही सेम झाले त्यामुळे टेन्शनच राहिलं नाही आता. ठीक आहे. मार्च पासून सुरू करतो मग पोरांनो. बघा मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै. ठीक आहे. बघा मार्च पासून जुलै बरोबर आहे. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै लिहिलं. आणि मग ते लिहिल्यानंतर मार्चचे शिल्लक नेट दिवस सांगितलं तुम्हाला मग नेट दिवस. मग याचे नेट दिवस कसे? तर मार्चला एकूण दिवस 31, त्यातून तारखा गेल्या 18, इथे 31 वजा 18 दाखवायचं. ठीक आहे. प्लस आता एप्रिलचे ऑड दिवस 2, मेचे ऑड दिवस 3, त्यानंतर जूनचे ऑड दिवस 2. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट जुलैचे. तर जुलैची तारीख, बरं तुम्हाला मी तेच शिकवत आलो आतापर्यंत. याची काय तारीख? काय तारीख आहे बघा? 8 जुलै. तुमच्या मास्तरचा बर्थडे कधी तुम्हाला ते काढायचं ना, तर 8 जुलै. तर इथं 8 जुलैचं 8. ठीक आहे. चला आता आपण कॅल्क्युलेशन्स करूया काय ते. ठीक आहे. 31 मधून 18 गेले, उत्तर आता 13. ठीक आहे. काउंट करून घ्या तुम्ही. 31 मधून 18, 13 राहिलं. ठीक आहे. आता उरलेल्यांची मी बेरीज करून तुम्हाला लोकांना दाखवतो. बेरीज काय ती बघा. आता उरलेल्यांची बेरीज काय? 8, 9, 10. ठीक आहे. 11, 12, 13, 14, 15. ठीक आहे. संपला विषय. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 8 आणि 7 15. मग ह्या सगळ्यांची बेरीज काय आली? तर 15 आली. इथं 15 लिहून टाकलं मी. ठीक आहे. आणि मग ते 13 आणि 15 किती? बघा 13 आणि 15 किती? तर 13 आणि 15ची बेरीज 5 आणि 3 8 आणि 1 आणि 1 2 28. 28. आता तर सुटकेचा निश्वास सोडतो मी, कारण यासारखं सोपं गणित कुठं भेटणार नाही तुम्हाला. का? कारण जर का यांची बेरीज 28 आली आणि 7ने भाग दिला, 7च्या पाड्यात 28 आहे. बरं झालं असं एक गणित आलं. 7च्या पाड्यात 28 आहे, तर 7च्या पाड्यात 28 आहे म्हटल्यानंतर 7 चोक 28. 7 चोक 28 केल्यावर बाकी 0 राहते, आणि बाकी 0 राहते म्हणजे तर काही विषयच नाही. मग बाकी 0 राहते म्हटल्यानंतर तुम्ही लोकांनी आता याच्या इथं बघायचं नाही. बरं आता इथं बघायचं नाही, आपण ह्याला मॉडिफाय करून हे आणलं होतं. मग तुम्ही त्या रविवारामध्ये 0 ऍड करायचा. मग जर का त्या रविवारामध्ये तुम्ही लोकांनी 0 ऍड केला तर ते रविवार मागे बी जात नाही पुढे बी जात नाही. रविवार हाय तिथेच राहतो. तर रविवारचं उत्तर इथं रविवारच राहील ना बे. उत्तर असेल आपलं रविवार, संडे. तो इसका आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 आहे नाही काय? रविवार. विषय संपला. झालं. हे सुद्धा येते. म्हणजे आता एवढं मोठं गणित पण बघा ना किती असं वाटतं डेंजरस आहे, पण एकदा कळलं तर होऊन जाते. 1 मिनिटाच्या आत होऊन जातं गणित. जास्त वेळ लागत नाही लिहिण्यासाठी, एवढं इंटरप्रेट करण्यासाठी. काही गोष्टी तुम्ही स्किप करू शकता. महिन्यांची नावं लिहिली नाही तर डायरेक्ट ते ऑड डेज वगैरे लिहिले तर चालतंय, काय विषय नाहीये. ठीक आहे. चला डन डन डन, काय विषय नाहीये. आता आपण आयोगाचा एक जुना प्रश्न बघूया. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012. काय प्रश्न होता बघा. 12 म्हणजे 11-12चा प्रश्न म्हणून समजू आपण त्याला. ठीक आहे. चला काय दिलंय? 1 जानेवारी 2010 या दिवशी शुक्रवार आहे. ठीक आहे. तर 31 जानेवारी 2012ला काय? आपण आता काय करू? पहिलं हे 2010चा जो सिनारिओ आहे ना त्याला 2 वर्ष पुढे घेऊन जाऊ आपण, म्हणजे आपल्याला तुम्हाला आम्हाला काय टेन्शनच नाही परत. कसं ते बघा. आता 1 जानेवारी 2010 या दिवशी काय? शुक्रवार. थोडं व्यवस्थित बघा. आता शुक्रवार आहे ना, आता ना ते पुढचं इथं कम्पेअर करू नका. याला पहिलं 2012 मध्ये कन्वर्ट करा. कसं? हे बघा गोलीगत एकदम, काही विषय नाहीये. मग 1 जानेवारी 2010ला शुक्रवार आहे ना, आता याच्या पुढे जावा. 1 जानेवारी 2011. ठीक आहे. मग परत 1 जानेवारी 2012 एवढं तर करू शकतो आपण. बरं एखादा म्हणेल सर 2010, 11, 12 मध्ये याला 4ने भाग जात नाही, याला 4ने भाग जात नाही, पण ह्याला 4ने भाग जातो मास्तर, याला 4ने भाग जातो, हे लीप वर्ष आहे. अरे पण त्याने काही फरक पडत नाही, कारण आपल्याला 1 जानेवारी पर्यंत थांबायचं. 1 जानेवारी पर्यंत थांबायचं असल्यावर फेब्रुवारीचा काय संबंध आहे आपल्याला? त्यामुळे ते लीप वर्षाने काही घेणं आपल्याला फरक पडत नाही. जे तुम्हाला टाईप 1 मध्ये मी बेसिक पासून शिकवलं सगळं. मग आता आपण डायरेक्ट काय करू? शुक्रवार नंतर इथं शनिवार, आणि शनिवार नंतर आपला इथे काय असणार आहे? तर रविवार. आपल्याला घेणं देणं फक्त याच्याशी पाहिजे. आता
की बाबा ह्या दिवशी रविवार आहे, संपला विषय. आता गणित आपल्याला आपल्या रेंजमध्ये आपण आणू शकलो आणि नवीन गणित कसं तयार झालं बघा. आता 1 जानेवारी 2012 रविवार आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. कधी? 1 जानेवारी 2012 या दिवशी तुम्हा लोकांना रविवार आहे. आणि तुम्हाला मेन प्रश्न यांचा काय, 31 जानेवारी 2012 काय असेल. मी त्याला आता कम्पेअर करतो मी कसं ते बघा. आता 31 जानेवारी 2012 या दिवशी काय, असं गणित तुम्हाला लोकांना आताच्या सिरीजमध्ये ते 1 नंबरला शिकवलं होतं मी, ज्यामध्ये वर्ष सेम आहे, महिना सेम आहे, तारीख वेगळी आहे. तर अशा वेळेला तर लय सोपं झालं, ते जास्त कुठंच नाही, ऑड डेची झंझट नाही, कुठे काय नेट डेची झंझट नाही, काय तारखेची झंझट नाही. डायरेक्ट काय करायचं, इकडचं 1 आणि 31 ची फरक काढायचा, वजा करायची. कसं, 31 मधून 1 गेलं, किती राहिलं, 30. त्याला भाग द्यायचा 7ने, 7चा पाडा, 7 चोक 28, बरोबर. 7 चोक 28 दिलं. 7 चोक 28 केल्यानंतर साईडला रफ मध्ये करा, या 30 मधून 28 गेलं, उरलं किती, फक्त 2, उरलं 2/7. आता 2 आपली काय, तर 2 आपली बाकी, आणि 2 आपली बाकी राहिली असेल तर ती कशात ऍड करायची, तर इथं कुठं बघू नका, तिथं बघायचं. त्या रविवारामध्ये ती 2 बाकी ऍड करायची. मग जसं तुम्ही त्या रविवारामध्ये ती 2 बाकी ऍड केली, तर रविवारमध्ये 1 ऍड केला असं सोमवार आहे, किंवा 2 असं करून दाखवतो का, रविवारानंतर सोमवार, मंगळवार, उत्तर मंगळवार पाहिजे. सो आपला आन्सर असेल काय, तर मंगळवार. झालं, सिंपल, ॲज सिंपल ॲज दॅट. विषय संपला. उत्तर काय असेल, मंगळवार, पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपं होतं, बेस्ट होतं, काही टेन्शनच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. सो अशी सगळी ही इझी पासून अवघड गणितापर्यंत हा प्रकार आपण करतोय.